येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत 10/9/2024 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी येवला अंदरसूल रोडवरील जीवन फर्निचर दुकानाचे पाठीमागील बाजूचे शटर तोडून दुकानात बेकायदेशीररित्या प्रवेश करून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले LED टीव्ही, सिलिंग फॅन, कूलर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच तांब्याची व पितळाची भांडी असा एकूण 2,70,400 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता। सदर घटनेबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। बाजीराव महाजन यांनी वरील घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेऊन येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांची पथके सदर गुन्ह्याचा संयुक्त तपास करत होते। सदर गुन्ह्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत, गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून पोलीस पथकांनी गोपनीय माहिती काढून सदरचा गुन्हा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज परिसरातील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलिसांनी वाळुंज MIDC जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलाय। दीपक लाचू ठुणे, गुलाम रफिक शेख, छत्रपती संभाजीनगर आरोपींना वरील गुन्ह्याचे तपासात चौकशी केली असता त्यांनी त्यांचे वाळुंज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील साक्षीदार संतोष कांबळे, करण कांबळे व इतर साथीदार यांच्यासह गेल्या 15 दिवसांपूर्वी येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात एका फर्निचर दुकानाचं शटर तोडून इलेक्ट्रॉनिक साहित्य, तांबे, पितळाचे भांडे चोरून नेल्याची कबुली दिली आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जातून गुन्ह्यातील वापरलेला छोटा हत्ती वाहन, गुन्ह्यात चोरीस गेलेले 3 LED टीव्ही, 77 किलो वजनाची तांब्याची भांडी व 14 किलो वजनाची पितळाची भांडी असा एकूण 2,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष कांबळे व करण कांबळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। पोलीस पथके त्यांचा कसोशीने शोध घेत असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राजेंद्र पाटील, राजेंद्र बिन्नर, सचिन वैरागर, दिनकर पारधी, गणेश बागुल, सागर बनकर, नितीन पानसरे, पंकज शिंदे, दीपक जगताप तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हवालदार गिरीश निकुंभ, शरद मोगल, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथकाने व कामगिरी केली आहे। स्टार लक्ष मराठी न्यूज साठी रफिक सय्यद।